मी रुचिता रमेश करपे, प्रभाग क्रमांक 21 नेरूळ पूर्व। मी गेले 2009 पासून आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनातून मी गेले जवळजवळ 2009 ते 2025 पर्यंत काम केलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली। त्याच्यामध्ये मला पहिले मी तालुकाध्यक्ष होते। तालुकाध्यक्ष दिलं त्यापासून मी वॉर्डमध्ये महिला सक्षमीकरण असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण, महिलांना रोजगार, तसेच महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या मी वॉर्डमध्ये राबवल्या। उदाहरणार्थ महानगरपालिकेच्या शिष्यवृत्ती असतील, महानगरपालिका अंतर्गत ज्या योजना असतील, शिष्यवृत्ती म्हणा, बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मी तन मन धन लावून काम केले। त्यानंतर 2019मध्ये आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा BJPमध्ये प्रवेश केला, भारतीय जनता पार्टीने प्रवेश केला। आणि असं असताना सुद्धा माझ्यावर पक्षाने कुठेतरी नाराजी केली, आणि पक्षाने नाराजी केली म्हणण्यापेक्षा मी माझ्या प्रभागातल्या जे नेते आहेत त्यांनी माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे। त्या अन्यायाला कंटाळून मी हा पक्ष प्रवेश करते। पक्ष सोडताना मला खूप दुःख होत आहे, पण नाईलाज आहे माझं। माझ्या कार्यकर्त्यांशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा कार्यकर्त्यांनी सुद्धा मला सांगितलं की मॅडम बस झालं, आता थांबून उपयोग नाही आहे, कुठेच आम्हाला न्याय मिळत नाही आहे। एवढ्या वर्ष आम्ही खूप हे करत होतो आणि मला खूप म्हणजे असं काम करण्याची इच्छा आहे। आपल्या प्रभागातील खूप अशा समस्या आहेत, युवकांना नोकऱ्या नाही आहेत, महिलांना काही हाताला काम नाही आहे, तर ते देण्यासाठी मला कुठेतरी माझी धडपड आहे। आणि ते साध्य करण्यासाठी कुठेतरी मला म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा मला कार्यकर्त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मॅडम इथे आपल्याला काही होणार नाही आहे, आपण कुठे न्याय मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण कुठेतरी एक दुसरा मार्ग पत्करायला पाहिजे, तर त्यांच्या याच्याप्रमाणे मी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करत आहे। त्यांच्यासाठी पूर्णपणे जे माझे जे मतदार आहेत त्यांच्याशी गाठीभेटी घेऊन त्यांना शिवसेनेचं जे महत्त्व आहे, शिवसेनेने जी कामं केलेली आहेत, पक्षाच्या ह्याने जी कामं केलेली आहेत ती त्यांच्यासमोर हे करून आम्ही त्यांना शिवसेनेचा उमेदवार आहे त्यांना आम्ही निवडून देऊ।